नमस्कार मित्रांनो, आज आपला टॉपिक आहे इंडियन टॅक्स सिस्टीम. भारतात किती प्रकारचे टॅक्स असतात, इन्कम टॅक्स आणि जीएसटी मध्ये नेमका फरक काय आणि आपण कोणता टॅक्स कधी भरतो. आज आपण इंडियन टॅक्स सिस्टीम अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. इंडियन टॅक्स सिस्टीम म्हणजे काय? सरकारला देश चालवण्यासाठी रेव्हेन्यू लागतो. जसे रस्ते, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा आणि इतर सुविधा हा पैसा टॅक्स मधून येतो. भारतात टॅक्स सिस्टीम मुख्यतः दोन भागात विभागलेला आहे, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? डायरेक्ट टॅक्स म्हणजे जो टॅक्स थेट सरकारला भरला जातो आणि त्याचा भार दुसऱ्यावर टाकता येत नाही. फॉर एक्झाम्पल, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स, कॅपिटल गेन टॅक्स. जसे की जर तुमचा पगार असेल किंवा व्यवसायातून उत्पन्न असेल तर तुम्ही इन्कम टॅक्स भरता. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे आपण वस्तू किंवा सेवा घेताना भरतो तो टॅक्स. हा टॅक्स ग्राहकाकडून घेतला जातो आणि सरकारकडे जमा केला जातो, जसे जीएसटी, कस्टम ड्युटी. जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलात किंवा मोबाईल विकत घेतला तर बिलमध्ये असतो तो जीएसटी. इन्कम टॅक्स वर्सेस जीएसटी. इन्कम टॅक्स हा उत्पन्नावर लागू होतो आणि व्यक्ती स्वतः हा टॅक्स भरते. जीएसटी हा वस्तू आणि सेवांवर लागू होतो आणि ग्राहक अप्रत्यक्षपणे भरतो. थोडक्यात काय तर कमाईवर टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स आणि खरेदीवर टॅक्स म्हणजे जीएसटी. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.